रामकृष्ण हरी माऊली. मी अमित गद्रे. आता ओढ लागली आहे खरं तर ती पांडुरंगाच्या भेटीची. आनंदाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. चला न्यूज 18 लोकमतच्या भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमातून वारी अनुभवूया. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये दाखल झालेली आहे. जेजुरी गडावरती आज शैव वैष्णवांचा मेळा जमलाय. खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी गडावरती दाखल झाले आणि पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी असल्यामुळे जेजुरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. हजारो वारकरी माऊली माऊलीच्या जयघोषात गडावरती पोहोचतायत. ज्ञानोबा माऊली आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात येतो. जेजुरी गडावरती या दिवसाचं औचित्य साधत खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलाची सजावट सुद्धा करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत पालखी आता दाखल झालेली आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपण बघतोय जेजुरी गडावरती आता दाखल झाली आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं तर मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली. ड्रोनची आपण खास दृश्य बघतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये दाखल झाली आणि जेजुरी गडावर आज शैव वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी सगळे वारकरी हे गडावरती दाखल झालेले आहेत. माऊली थेट खंडेरायाच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि खंडोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे. भंडाऱ्याच्या उधळणीत ही पालखी आता दाखल झाली आणि मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतो. खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी गडावरती दाखल झालेत. पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामी आज. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरी गडावरती मुक्कामी आहे. तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड मल्हारी खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. मल्हारी मार्तंडाच्या गाभाऱ्यातून न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हा खास आढावा. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत जे वारकरी खंडरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत तोच खंडराया न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह दाखवतोय. आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने माळसा कांत मार्तंड मल्हारी या ठिकाणी घोड्यावरती बसलेला सजलेला एवढं सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे सगळं पूर्ण मार्तंड मल्हारीचं रूप पाहतोय आपण. हे सजलेलं रूप प्रत्येक वारकरी डोळ्यामध्ये घेतोय. पांडुरंगाची भेट तर त्याला घ्यायची आहेच आहे, पण इथं ज्यावेळेस अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या
खंडरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आणि इथं भंडाऱ्याचे उधळण केल्यानंतर प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा असतो आणि दुःख मात्र नाहीसं झालेलं असतं. नेमकं काय महत्व आहे इथं जर आपण पाहिलं तर वाघ्या मुरळी त्याचबरोबर इथलच्या देवस्थानचं काय महत्व आपण पुजाऱ्याकडून समजून घेऊ. काय सांगाल? माळसाकांत सजलेला आहे आणि वारकरी दर्शन घेत आहेत. सर्वप्रथम तर येळकोट येळकोट जय मल्हार. आपण ज्याच्यासाठी आलात ते स्वयंभू खंडोबा म्हणतात, ते स्वयंभू खंडोबा आहेत. पलीकडे त्यांची थोरली पत्नी म्हाळसा देवी आहे, इकडे बाणाई देवी आहे. खंडोबा म्हणजे शिवशंकराचे अवतार आहेत. हे शंकर, हे पार्वती माता आणि हे गंगा आहे. राक्षसाला मारण्यासाठी या शिवशंकराने असं अकराळ विकराळ रूप घेतलं, मार्तंडाचं रूप घेतलं. हातामध्ये खडग आहे त्यांच्या. खडगेने दैत्यांचं खंडन केलं म्हणून इथं देवाला खंडोबा नावे. म्हाळसा देवीचे पती आहेत म्हणून इथं देवाला म्हाळसाकांत नावे. मल्ल नावाचा राक्षस मारला, मल्लाचं हरण केलं म्हणून इथं देवाला मल्हारी म्हणतात. आणि आलेल्या सगळ्या भक्तांचा देव सदा आनंद करतो म्हणून इथं देवाला सदानंद म्हणतात. मात्र मणी आणि मल्ल दैत्याचा वध करण्याची आम्ही वध केलेली अनेक कथा ऐकतो देखील आपण. त्या अनुषंगाने काय इथं तसं आहे? कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी खूप त्रास दिला, लोकांचं जगणं मुश्किल केलं. कोण होम करत असेल तर त्या होमामध्ये घाण टाकणे, पूजा करून देत नव्हते. मग सगळे जे ऋषीमुनी होते ते त्रासून गेले खूप. मग ते शंकराकडे गेले. शंकराला त्यांनी सांगितलं की असं असं आम्हाला हे खूप त्रास देत. त्यावेळेस शंकरांना खूप राग आला. क्रोधित होऊन त्यांनी हा मार्तंडाचा अकराळ विकराळ रूप घेतलं आणि चैत्र पौर्णिमेला अवतार घेतला आणि चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांचं खंडन केलं. मात्र आपण जर बघितलं तर आज इथं शैव आणि वैष्णवांचा मेळा एकत्रित होतोय. पंढरीच्या दर्शनासाठी निघालेले वारकरी इथं आज खंडरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. हे कसा अनोखा मेळा आहे? जेजुरीमध्ये कुठलाही भेदाभेद आम्ही मानत नाही. हे एकमेव ठिकाण आहे की शैव आणि वैष्णव इथं भेदाभेद अमंगळ. या दृष्टीनेच आम्ही आजचं गंध सुद्धा तुम्ही बघताल. कुठलाही आजच्या दिवशी विठ्ठलाला जसं गंध लावतात पंढरपूरला, आज पालखी जेजुरीत येते त्याच्यामुळं आजचं गंध असं असतं, विठ्ठलाला जसं लावतात तसं. आणि आजचं स्वागत हे खंडोबा समजूनच आम्ही माऊलींवर भंडारा वाहतो. कुठलाही भेदाभेद आम्ही ठेवत नाही. स्वागत आम्ही भंडारा उधळून करतो. आजच्या दिवशी आणि आषाढी एकादशीला सुद्धा असं गंध लावून पूजा केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीसोबत चालत जाणारे वारकरी खंडेरायाच्या जेजुरी गडावरती जमलेले आहेत. दर्शन रांगेमध्ये उभं राहून खंडेरायाचं दर्शन घेतलंय. तर खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर वारीत चालण्याचं बळ मिळेल अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. ह्या अनुषंगाने गेल्या 5-6 दिवसापासून माऊलीच्या सोबत आम्ही आळंदीहून पंढरपूरकडे पायी वाटचाल करत आहोत. आणि चालता चालता रात्रीचा मुक्काम माऊलीचा विसावा सासवड. भंडाऱ्यामध्ये अक्षरशः नाहून निघालात, काय भावना तिथल्या? भंडाऱ्यामध्ये भाऊन निघायच्या भावना ज्या आहे की ज्यावेळेस आपण चालतो आणि जसं आहे की ईश्वर पंढरपुरी देव हा नांदवतो जेजुरी, तिकडे विटेवरी उभा, इकडं घोड्यावरी शोभा. जसं विटेवर पंढरपूरमध्ये जसे विठ्ठल आहे तसं जेजूरगडावर खंडेराय आहे. इकडं करामाई आहे, इकडं करामाई आहे, तिकडं चंद्रभागा आहे. तसं त्या पद्धतीनं जसा तिकडं पुंडलिक आहे तसा इकडं हेंगडे प्रधान आहे. हा सुख सोहळा आम्हाला आज आम्ही 5-6 वर्षापासून येतो, जेजुरीला येतो. तेवढं भिजत आलो, माऊलीचं दर्शन घेतलं, तरी आम्हाला काही थकवा आला नाही, काही तब्येतीला झालं नाही. आमचे एवढे पाय दुखतात घरी असून, पण इथं आलं ना आम्हाला काहीच होत नाही. आनंदात आम्ही नाहून आज रात्री 1 वाजता निघालो. तेव्हापासून आम्ही पावसात भिजत आलो, पण आम्हाला खंडोबाचं दर्शन घ्यायचंच, जेजुरीचं दर्शन घ्यायचंच अशी आमची इच्छा आहे. आणि आम्हाला खूप आनंद, दर्शन झाल्यानंतर काय भावना? खूप आनंद वाटतो आम्हाला, आनंद वाटतो, समाधान आहे. पांडुरंगाचं पण असंच दर्शन घ्या. असंच घ्यायचं, आम्ही भिजतच घेणार. आपण पाहतोय हे जे वारकरी आहेत, पुंडलिकरी गौरहरीचा गजर करणारे वारकरी आज येळकोट जय मल्हार म्हणत खंडरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरीगड. माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे. काल पालखीचा यवतमध्ये मुक्काम होता आणि यवतमधील मुक्काम आटोपून पालखीचा पहिला विसावा भडगाव या ठिकाणी झालेला आहे. तर दुसरा विसावा हा केडगाव चौफुला इकडे पार पडलाय.
तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा वरवण या ठिकाणी असणार आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत हजारो वारकरी चालत येत आहेत। वारीमध्ये सेवा समर्पणाचा भाव पाहायला मिळतोय, तर विठुनामाच्या भक्तीत वारकरी तल्लीन झाले। प्रियंका लाठी माझी सहकारी आपल्या सोबत आहे। प्रियंका, काय उत्साह सध्या बघायला मिळतोय वारकऱ्यांमध्ये? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं म्हणत हे सगळे वारकरी आता वरवंड या गावामध्ये पोहोचलेले आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी ही काल यवतला मुक्कामी होती आणि यवत गावावरून ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने सकाळीच काकडा आरती करून निघालेली आहे। त्यानंतर मध्ये या पालखीचा एक विसावा होता आणि तोच विसावा करून ही पालखी आता निघालेली आहे। यवतवरून हे सगळे माऊली चालत आलेले आहेत आणि वरवणला येईपर्यंत आम्ही तर थकलोय, आम्ही पण या लोकांचा उत्साहच कमी होत नाहीये। हे चालत चालत आज खूप ऊन होतं दिवसभर, या दिवसभराच्या उन्हामध्ये हे सगळे माऊली चालत आलेत आणि तरी त्यांचा उत्साह कमी होत नाहीये। तरीही ते चालत चालले आहेत। भजनं काय गात आहेत, अभंग कीर्तन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अगदी आनंद उत्सव सगळीकडे दिसून येतोय। माऊली, काय सांगाल, आता वरवणला पोहोचले तुम्ही? हा, वरवणला पोहोचलो। आता काय उत्साह, काय वाटतंय? आनंद वाटतो ना, दिंडीमध्ये आनंद वाटतोय? हा, मस्त आनंद वाटतोय। चालत चालत उन्हाचं आले एवढं लांब, उन्हाचं पावसाचं चिखल बेजारी होती पण आनंदच वाटतो। हा, तर जसं की बघितलं ना, जो वारकऱ्यांचा उत्साह आहे तो अगदी आनंद सगळीकडे सुरू आहे। पाऊस असो ऊन असो काही असो त्यांचा उत्साह कमी होत नाहीये। विशेष करून महिला वारकरी देखील भरपूर आहेत, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या गावावरून वारकरी आलेले आहेत। आता वरवणलाही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली आहे। तुम्ही बघू शकता छोटे छोटे वारकरी देखील वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, जेणेकरून पुढच्या पिढीला ही वारकरी संप्रदायाची संस्कृती कळावी, पोहोचावी, त्यांच्यामध्ये रुजावी, यासाठी हे सगळे पालक सगळे वारकरी आपल्या अगदी खरं प्रियंका, जसं तू म्हणालीस, अगदी ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता हे सगळे वारकरी आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेले आहेत। एक दैवी ऊर्जा खरं तर या सगळ्या हजारो वारकऱ्यांच्या चालण्यातून दिसून येते। दरम्यान लावणी नृत्याच्या कलाविष्काराने गजबजलेल्या चौफुलामधील कला केंद्रामध्ये वारी ते वारी हा आगळा वेगळा कलाविष्कार फुललेला आहे। चौफुल्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीत वारकऱ्यांच्या आगमनानिमित्ताने टाळ मृदुंगाचा गजर आणि घुंगराचा छनछनाट असा अनोखा कला आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला। अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंतांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलंय। वारीतील तब्बल 8,000 वारकऱ्यांना भोजन दिलंय आणि तसंच वारकऱ्यांसाठी भजन, भक्तिगीतं आणि लावण्यांचा असा एकत्र जुगलबंदीचा कार्यक्रम देखील सादर केला। यामुळे चालून थकलेल्या वारकऱ्यांना काहीसा विरंगुळा मिळाला। रामकृष्ण हरी माऊली। तर वारकऱ्यांसाठी लावणीचा कार्यक्रम चौफुला इथे सुरू आहे, पण याच लावणीमध्ये जितकी गर्दी पुरुष वारकऱ्यांची आहे तितकीच गर्दी महिला वारकऱ्यांची आहे। आता महिला वारकऱ्यांकडूनच जाणून घेऊ त्यांना लावणी बघताना कसं वाटतंय। मावशी, कसं वाटतं का डान्स बघताना? छान वाटतंय। छान वाटतंय का? तुम्ही लय वेळ झाले इथे बसलेत? हा, छान वाटतंय। चांगलं वाटतंय का? आणखी काही महिला वारकरी आहेत। मावशी, तुम्ही एवढा वेळ झाला इथे बसलाय, यांचं लावणी बघताय, काय कशा भावना आहेत? आम्हाला आमच्या सुद्धा शाळेवर कार्यक्रम असतात, मग ते मुले आमच्या जात असतात, आम्हाला आवडलं। सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या जे मुली आहेत छोट्या छोट्या ज्यांच्या शाळेत कार्यक्रम होतात त्यांना बघितल्यासारखं वाटतंय, त्यांच्यात ते त्यांचं रूप बघतात। मावशी, काय सांगाल? माझी बी नात जाते अशी कार्यक्रमाला, आम्हाला पण छान वाटतंय शाळेत। नात जाते तुमची? होय। मग या तुमच्या नाती वाटतात तुम्हाला? हो, नाती वाटते त्या, मला लेकी वाटते त्या, सोना वाटते त्या।
छान वाटतंय छान वाटतंय वारी. ऐकायला छान वाटतंय. जसं की तुम्ही बघितलं, ही जी वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे, वारी संस्कृती आहे, यामध्ये कुणालाही तुच्छ नजरेने नाही बघितलं जात. सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या या म्हटलं की आम्हाला नातीसारख्या वाटतात, सुनेसारख्या वाटतात, मुलीसारख्या वाटतात, लावणी कलावंतांना ही जी रिस्पेक्ट आहे, ही जी त्यांना इज्जत दिली जाते, ही फक्त वारीमध्येच मिळू शकते असं आपण म्हणू शकतो. काय सांगाल मावशी? छान वाटतंय. आमच्या लेकीसारखं नातीसारखं भारी वाटतं. माझं पहिलंच वर्ष आहे. माझी लई दिवसापासून इच्छा होती, त्या वर्षी पूर्ण झाली माझी इच्छा. पांडुरंगाच्या दिंडी छान वाटते, रस्त्याने छान वाटते, आनंद वाटतोय, आनंद वाटतोय, आनंद वाटतोय. तर माझ्यासोबत आणखी काही महिला आहेत ज्या लावणीचा कार्यक्रम बघतात, बराच वेळ झाला. मावशी काय सांगाल, कसं वाटतं लावणी बघून? मी 9 वर्ष झाले वारी करते. इथं आम्ही येतो, बघतो कार्यक्रम, छान वाटतं. तुम्ही हे लोकांना जे दाखवता ते भरपूर धन्यवाद. चांगला बघण्याला पण आनंद वाटतो. तर सगळ्यात जास्त महिला वारकरी हेच म्हणतात की आम्हाला या नातीसारख्या वाटतात, आमच्या छोट्या छोट्या मुलीसारख्या वाटतात. छान वाटतंय आम्हाला बघायला कार्यक्रम. हे चांगला आम्ही जातो बरं का, असं बघायला जातो आम्ही. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे की लावणी कलावंतांना सुद्धा मुलींसारखं या बघतात, नातींसारखं बघतात. आणि हाच वारकरी संप्रदाय, आणि त्यामुळेच 7 समुद्र पार सुद्धा या संस्कृतीचं जे कौतुक आहे लोकांना, ते याचमुळे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, केडगाव चौफुला. तर कला आणि भक्तीचा एक अनोखा संगम आपण बघितला. पुढे जाऊया. शिस्तबद्धतेचं प्रतीक असणारी गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये मुक्कामी आहे. नागरिकांनी दारासमोर रांगोळी काढत पालखीवरती फुलांची उधळण करत अगदी जोरदार पद्धतीने स्वागत केलेलं आहे. जवळपास 1,500पेक्षा अधिक वारकरी या पालखीमध्ये सहभागी आहेत. तर गजानन महाराजांच्या पालखीसाठी संत गोरोबा काकांसाठी तेर नगरी आता सजली आहे. तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळे वारकरी आपलं मार्गक्रमण करतायत. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत. हातामध्ये भगव्या पताका, तुळशीमाळ आणि टाळ हातात वाजवत हे सगळे वारकरी आपल्या विठुरायाला भेटायला चाललेले आहेत. तर आदिशक्ती संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीची बीड शहरामध्ये भेट झालेली आहे. आजोबा नातीच्या पालखीच्या भेटीच्या वेळेला वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष केला. यावेळेला बीड शहरातील भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी 2 दिवस बीड शहरामध्ये आजोबांकडे विसावलेली होती. आज बीड शहरातून ही पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झालेली आहे. बीड शहरातून गोविंदाची पालखी देखील पंढरपूरकडे प्रस्थान करते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. कराड तालुक्यातील तांबवे, निळेवाडी, येरवळे यासह पाटण तालुक्यातील अनेक दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. विठुनामाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. दरम्यान गौतमी पाटीलचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये ती भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं दिसतंय. वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत हरिनामाच्या गजरात गौतमी अगदी दंग झाल्याचं दिसतंय. माऊली संत तुकोबारायांच्या पालखीचं यवतमध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. यावेळेला वारकऱ्यांची मोफत चरण सेवा करण्यात आलेली आहे. सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनच्या सदस्यांनी वारकऱ्यांनाही चरण सेवा दिलेली आहे. यावेळेला लहान मुलांनी देखील वारकऱ्यांची मनोभावी सेवा केली आहे. गेल्या अनेक वर्ष ही मंडळी वारकऱ्यांना मोफत सेवा देत असते. आम्ही अनेक वर्ष या वारकरी सेवेत हजर होत असतो. लाखो मैलाचा प्रवास करून हे वारकरी ह्या दिवे घाटातनं हा सासवडचा टप्पा पार करत असतात. त्यांच्या पायांना आमचा स्पर्श व्हावा, त्यांचा कुठेतरी जो शीण असतो तो घाटातनं चालवला तो कमी व्हावा म्हणून आमच्याकडनं अनेक वर्ष सद्गुरुजी ही सेवा करून घेत आहेत. त्याचबरोबर अनेक समाजोपयोगी कार्यक्रमही आमचे चालू असतात.